जाऊया मॅचला सुरुवात होते. इथून दीपक 11 संघाकडनं सलामी बॅटर आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक टेनी आणि दुसऱ्या बाजूला आकाश अबू. पहिलाच बॉल फटका खेळलाय सिंगल साठी. इथून सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. जाऊया पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. खतरेची भरलेली ही सिंगल धाव पाहायला मिळाली आणि इथून सिंगल धाव परिपूर्ण होताना पाहूया. दुसराच चेंडू घेऊन अभिषेक पुढचा चेंडू घेऊन. ओहो, आकाशने आक्रमण चढवले होते. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर राहिलं होतं आणि हा चेंडू डॉट बॉल. जाऊया इथून पुढचा चेंडू घेऊन पुन्हा अभिषेक. इथून पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. अवांतर धावा खर्च केली जाते. 2 चेंडू 2 धावा. जाऊया पुढचा चेंडू. इथून पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. जाऊया पुढचा चेंडू. 2 बॉलचा खेळ झाला आणि 2 बॉल मध्ये 3 धावा स्कोर कार्ड वरती. इथून पुन्हा एकदा वाईट बॉल. बॅक टू बॅक इथून वाईट हाताळले जात आहेत. 3 वाईट बॉल हाताळले जात आहेत. आता इथून 2 बॉल मध्ये खर्च केले ते म्हणजे 4 धावा. 1 डॉट बॉल आहे, 1 सिंगल आहे आणि 3 वाईड. अवंतर धावा खर्च होत आहेत. चर्चा केली जाते टीम वर्क कडनं. इथून पुन्हा एकदा अभिषेकला समज दिली जाते. जाऊया इथून पुढचा चेंडू. हलक्या ताना सॉफ्ट हँड मात्र सिंगल साठी खेळलं जाते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा. 3 बॉल 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. अभिषेक चौथा चेंडू. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळते. वाईट बॉल आणि 6 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू मध्ये 6 धावांचा खर्च अभिषेक कडनं. चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु अभय तरे शेर अभी भी जिंदा है. इथे पाहायला मिळते अभय तरे डाईव्ह लगाली गेली आणि चेंडूला रोखलं गेलं. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडूला रोखलं गेलं. चौकार जाता जाता राहिलं गेलं. काही कमालीचं क्षेत्ररक्षण. हलक्या हाताने पुश केलं. चेंडूला सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल सिंगल सिंगल. पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7 धावा. शेवटचा बॉल. लास्ट बॉल रिमाइनिंग. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेलाय आणि तो सिंगल घेऊन हा षटक मात्र समाप्त केलाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 8 धावा स्कोर कार्ड वरती दीपक 11 टीमचं. जाऊया षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज अभय तरे ज्याने मात्र भरपूर चांगला षटक हाताळलं. 2 मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये भरपूर चांगलं षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी अभय तरेकडनं राहिली आहे. या मॅच मध्ये सुद्धा त्याच ओव्हरची अपेक्षा संघाला. पाहूया अभय पहिलाच बॉल घेऊन
शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता आकाशने, परंतु तेवढी ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये. आर्यन होते क्षेत्ररक्षक, चेंडूला फील्ड केलं, सिंगल धाव परिपूर्ण. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसलक 9 वरती जाऊन पोहोचतोय. एक बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातं. पाहूया अभिषेक इथून आक्रमण करण्याच्या प्रयत्नात असेल अभय तरी यांच्यावरती. इथून चेंडू जर आपण पाहिला लेग स्टंपच्या खूपच बाहेर, वाईड बॉल. पाहूया पुढचा बॉल. फटका फटका पहा, काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय. हे इन्फॉर्म फलंदाजाची खासियत पाहायला मिळते आपल्याला. काही कमालीचा फटका रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. कट टू कट फटका खेळला गेला आणि 4 धावेसाठी सोडलं गेलं त्या चेंडूला. धावसंख्या 4 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्डवरती 13 धावा, सॉरी 14 धावा. चौदा धावा. 2 बॉलचा खेळ झाला. अभय यांच्या षटकातील 6 धावांचा खर्च. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. सिंगलसाठी प्रयत्न. वैभव बॉलवरती आलाय. सिंगल. धावसंख्या सिंगलनं पुढे जाईल 15 धावा. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल या मॅच, या ओव्हरमधील. 3 ओव्हरचा मॅच आहे. शॉर्ट बॉलचा चेंडू. क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिले आर्यनकडनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथून सिंगल धाव परिपूर्ण होत्या. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता आर्यनने ज्या पद्धतीने चेंडूला रोखलंय. धावसंख्या 1 पुढे 16 धावा. इथून फ्लायटेड चेंडू सोडला होता. पुन्हा एकदा हार्दिक, पुन्हा एकदा हार्दिक. आणि हार्दिक आज रंगात आलाय. पहिल्या रात्रामध्ये कुठेतरी त्यांच्या नजरेतनं चेंडू सुटला. 4 मिळाले आणि बाटपाडा संघ बाहेर झाला. भरपूर संघाकडनं ऐकावं लागलं होतं. खराब क्षेत्ररक्षण झालंय, एक्सेप्ट केलं. परंतु येणाऱ्या वेळी खूप चांगला प्रयत्न करेल आणि तेच प्रयत्न आज पाहायला मिळतात. पाहूया पुढचा चेंडू. हलक्या हाताने पुश केलं चेंडूला आणि खुश राहताना बॅटर. षटक क्रमांक आपण दुसरं पाहत होतो तोही संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवरती 17. 2 ओव्हरचा खेळ खल्लास. शेवटचा ओव्हर बाकी राहिलाय. आता शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया किती धावा खर्च होतील. 17. जाऊया. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटच्या षटकासाठी श्रेयस देवला आमंत्रित केलंय. श्रेयस शेवटच्या षटकासाठी आलाय. इथून अभिषेक आणि आकाशची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून अभिषेक या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्नात असेल. पाहूया इथून अभिषेक स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस पहिलाच बॉल. अभिषेक इथून ओहो हो, इथून अभिषेक यांच्याकडनं चुकी होते. चेंडूनं मात्र गिरकी घेतली होती, परंतु इथून अभिषेक सुद्धा कन्फ्यूज झाले चेंडू जातोय कुठे. आणि इथून अभिषेककडनं चेंडू सुटला गेला आणि सिंगलसाठी अभिषेकने धाव घेतली. सिंगल धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 पुढे जाते. 18 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आकाश ऑन स्ट्राईक. इथून पाहिलं तर बाटची कडा पाहायला मिळत्या. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. सिंगल धाव. धावसंख्या 1 पुढे 19 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे श्रेयसकडनं. वेगवान चेंडू सोडले जात आहेत. बॅटरच्या बॅटमध्ये संपर्कात नीटचे चेंडू येत नाही आहेत, परंतु 4 बॉलवरचा खेळ अजूनही बाकी असेल. 4 बॉल ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट. फटका खेळण्याचा प्रयत्न अभिषेक भरपूर करतोय, परंतु श्रेयसनं मात्र थांबून ठेवलाय. अभिषेक सारखा वादळला मात्र थांबवलंय, परंतु अभिषेक इथून प्रयत्न करणं
सोडणार नाहीये. फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक चिराग चेंडू खाली फील्ड केल्याबरोबर पैकी एक धाव मिळेल. धावसंख्या 1 न पुढे जाईल. 20 धावा. 2 बॉलचा खेळ अवघ्या बाकी असतील. 3 धावा खर्च केल्यात. फील्डमध्ये पुन्हा एकदा चेंजेस करताना 20 धावा धावफलकांवरती आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 धावा खर्च केल्या. 4 बॉलमध्ये श्रेयसनं अभिषेकला सुद्धा शांत ठेवलं. या ओव्हरमध्ये कुठेही मोठा फटका खेळून दिला जात नाहीये आणि खेळला तरी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत ते जे तिथे चौकार जाऊन देत नाहीयेत. खूप चांगली क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी आवश्यक असणारे खेळ इथे पाहायला मिळते. प्रत्येकाकडनं प्रत्येकाचा बेस दिला जातोय. पाहूया 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा श्रेयस. आकाश साडी. आकाश शफल झाला. फटका खेळला परंतु हार्दिक आता मात्र चुकले. आता इथून चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील. 4 धाव्याने धावसंख्या 24. 24 धावा. धावा 24. शेवट बॉल. शेवटचा चेंडू. आकाश पुन्हा एकदा तयार. इथून पाहिलं तर चेंडू सोडला गेला आणि अभिषेक कडनं पुन्हा चुकी होती. पंच सांगतायत वाईट बॉल +1 म्हणजे 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26 धावा. आता इथून दीपक 11 टीम ज्या धावसंख्येकडे पोचायला बघत होती त्या धावसंख्येकडे पोचली आहे. जे धावा हवे होत्या ते धावा त्यांना मिळाल्यात. आता शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती प्रयत्न हेच राहतील की चौकार मिळेल. या चौकारच्या प्रयत्नात असेल अभिषेक, कारण की ती त्यांची शैली राहिली. भले चेंडू कोणताही असू द्या परंतु चौकार नोंदवणार हे त्यांच्या माइंडसेटमध्ये लिहिलं जातं. पाहूया इथून अभिषेक एक आक्रमक फलंदाज. फटका खेळलाय जरूर परंतु मिडल ऑफ द बॅटमध्ये आला नव्हता. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तर जाऊया इथून सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती दोन्ही बॅटर आहेत ना ते एकाच एंड वरती होते आणि त्यानंतर चेंडू हा यष्टांना लावला होता. त्यामुळे एकच रन गृहीत धरला जाणार आहे. जाऊया धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 27 आणि 28 धावांचा टार्गेट सेट केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी यायचा आहे ऑल मॉन्स्टर आणि रत्नदीप वेहूर. ऑल मॉन्स्टर टीमचे कॅप्टन या आणि रत्नदीप वेहूर सनी टॉससाठी या लगेच.
28. जाऊया ऑलमोस्ट संघ कॅप्टन आणि त्याचबरोबर रत्नदीप वेऊर टीमचे कॅप्टन. मी विनंती करीन आमचे कॅमेरामॅन कुशल चौधरी. यस ओके धन्यवाद. कॅमेरा त्यांचा पोचला गेलाय. कॅमेरा पोचवा तिथे. यस ओके धन्यवाद. जाऊया दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. पंकज राऊत यांच्या शुभातानं टॉस केला जातोय. मॅच जरा थांबवायचा आहे. टॉस होऊ द्या नंतर आपण मॅच ऑन करू. पंच मॅच थांबवायचं जरा. हालिम थांबा जरा. जाऊया इथून टॉस केला जातो आणि टॉस जिंकला जाईल. कहा गया मिल गया. कोण जिंकलाय? रत्न. यस ऑलमोस्टर सातपाडी संघ टॉस विन झालाय. जाऊया मॅचला इलेक्शन ऑन करूया आपण. सामन्याला सुरुवात होईल. जाऊया मॅचला सुरुवात होते. श्रेयस देव आणि अभय तरे त्याचबरोबर हालिम बॉलिंग मार्कवरती. हालिम आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल इथून हाताळला गेला. श्रेयसकडनं हलक्यात आणि सॉफ्ट हँडनं खेळला गेला. जाऊया इथून पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय आपण. पुढचा चेंडू श्रेयसने फटका जरूर खेळला. पवन आहे चेंडू खाली. चेंडूला फील्ड केलं जात आहे. सिंगल. 3 बॉलवरती 3 धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतात. 28चा टार्गेट आहे. पुढचा बॉल तुम्ही पाहिलं तर हा बॉल वाईड बॉल पाहायला मिळत्या. धावसंख्येत वाढ 4 धावा. पाहूया पुढचा बॉल. हलक्या हातानं मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल. सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 5 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ. इथून श्रेयसनं आक्रमकतेचं प्रतीक दाखवण्याचा प्रयत्न केलं होतं परंतु बॅट आणि चेंडू मधला भरपूर अंतर राहिलं. डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी असेल. हलीम यांच्या या षटकातील. हलीम आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल हलक्या हातानं पुश केलं चेंडूला. पवन येत आहे. चेंडू खाली. सिंगल परिपूर्ण होईल. सिंगलने षटकाची होती समाप्ती. 6 बॉलवरती 6 धावा खर्च आणि इथून षटकाची होती समाप्ती. पहिला ओव्हर 6 धावांचं राहिलं. आता 12 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. आता इथून 22 बनवायचे आहेत तर या ओव्हरमध्ये हल्लाबोल करावं लागेल. या ओव्हरमध्ये हल्लाबोल करणं गरजेचं आहे. जाऊया इथून अभिषेक स्वतः येतात बॉलिंग मार्कवरती. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. या ओव्हरमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. चौकार येणं आवश्यक आहे. इथून कॉलिंग खराब. विकेट डाऊन आणि इथून परतीचा प्रवास. फलंदाज अभय तरे. बॅक टू द डगआउट.
जाऊया प्रणित तांडेल नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. इथून पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू चांगल्या लेंथ मध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजांना शांत ठेवलं जात आहे. इथून पाहिलं हलक्या हाताने खेळलं गेलं, पुश केलं गेलं चेंडूला, सिंगल परिपूर्ण होत्या. तर सिंगलनं मात्र काही हरकत होणार नाही आहे. इथून चौकार येणं गरजेचं आहे. 9 बॉल 21 हे समीकरण राहिलंय. 9 बॉल 21 आहेत. इथून चौकार नोंदवावे लागतील बॅटर श्रेयसला आणि प्रणितला. पवे अभिषेक पुन्हा एकदा तयार बॅटिंग मार्कवर, बॉलिंग मार्कवरती. फटका खेळलाय परंतु तेवढी ताकद नाही आहे त्या फटक्यामध्ये की चौकाराच्या दिशेनं 4 धावेसाठी जाईल. इथून सिंगल धावसंख्या सिंगलनं धावसंख्येनं भर होत्या. 8 धावा, 8 बॉल 20 धावेची आवश्यकता. खूप चांगला फटका होता आणि इथून हालिमकडनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि विकेट डाऊन. प्रणित बॅक टू द डगआउट. जाऊया इथून आर्यन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, खराब शॉट सिलेक्शन आणि इथून विकेट डाऊन. श्रेयस पूर्णपणे मॅच मध्ये पकड पाहायला मिळते. दीपक 11 टीमची आणि इथून नवीन बॅटर चिराग. जाऊया नो स्कोर पाहायला मिळते. इथून आर्यन सुद्धा विकेट डाऊन होतोय. वैभव तरे परंतु नो स्कोर आहे. पवे इथून वैभव आणि इथून चिराग विकेट डाऊन. शेवटचे 2 बॉल आहेत. हार्दिकला 1 बॉल भेटेल. पाहूया हार्दिक 1 बॉल भेटतोय हार्दिकला शेवटचा. तर निर्णय पोचवा ऑलमाउस्टर आणि इथून सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित केला जातोय. दीपक 11 टीम अभिनंदन असेल. दीपक 11 टीम अँड हार्ड लक. कट्टा ग्रुप सातपाडी संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या.